हॅलो, नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आर्टिकल 19 म्हणजेच फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे 6 प्रकार त्याचे असतात. दिल्लीला जंतर मंतर येथे या ठिकाणी जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच नव्हे तर संपूर्ण आर्टिकल 19चा कशा प्रकारे उपयोग आपल्या तरुणाईने केला. आर्टिकल 19(1)(a) आपल्याला असं सांगतं की फ्रीडम ऑफ स्पीच. आर्टिकल 19(b) आपल्याला सांगतं की आपण विदाऊट आर्म्स और वेपन्स संपूर्ण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो. आर्टिकल 19(c) आपल्याला असं सांगतं की असोसिएशन ऑफ एनी सोसायटी आपण करू शकतो. आर्टिकल 19(d) आपल्याला सांगतं की मूली आपण अक्रॉस इंडिया फिरू शकतो. आर्टिकल 19(e) आपल्याला असं सांगतं की रिसाइड सेटल इन एनी पार्ट ऑफ इंडिया, आपण इंडियाच्या कुठल्याही पार्टमध्ये सेटल होऊ शकतो. आणि आर्टिकल 19(e) आपल्याला असं सांगतं की आर्टिकल F आपल्याला असं सांगतं की कुठल्याही प्रकारच्या प्रोफेशनची आपण प्रॅक्टिस करू शकतो. अशा प्रकारे आर्टिकल 19चा आपल्याला हा पुरेपूर वापर आपल्या देशातील तरुणांनी केला आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मूवली असेंबल इन एनी पार्ट ऑफ इंडिया विदाऊट आर्म्स अँड वेपन्स अशा प्रकारे खऱ्या अर्थानं या संपूर्ण तरुणांनी या मुवमेंटमध्ये या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या 19 आर्टिकलचा पुरेपूर वापर केलेला आपल्याला दिसून येतो.